अशुभ बंगला आमच्या गावाच्या बाहेर एक जुना मोडकळीस आलेला बंगला होता. त्या बंगल्याची गोष्ट खूपच गूढ आणि भयानक होती. गावातील लोक त्याला अशुभ बंगला म्हणायचे. संध्याकाळ झाली की त्या बंगल्याकडे कोणीही जायचे नाही. तिथे जाऊन परत आलेले लोक सांगायचे की त्या बंगल्यात काहीतरी अतिप्त आत्मे आहेत. एकदा गावात नवीन शिक्षक आले. त्यांचं नाव वासुदेव होतं. त्यांना अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. त्यांनी ठरवलं की ते त्या बंगल्यात जाऊन तिथली खरी कहाणी शोधून काढतील. गावकऱ्यांनी त्यांना खूप समजावलं, पण वासुदेव यांनी कोणाचंही ऐकलं नाही. एका रात्री ते बंगल्याकडे जायला निघाले. बंगल्याच्या बाहेरच वातावरण थोडं वेगळं होतं. थोडी वारा सुटली होती आणि झाडांची पानं काहीतरी सांगत होती. वासुदेव यांनी बंगल्याच्या दरवाजावर टकटक केली, पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यांनी दरवाजा उघडला आणि आत शिरले. बंगल्यात सगळीकडे धुळीने भरलेली होती आणि तुटलेल्या फर्निचरचे तुकडे पसरलेले होते. एक मोठा हॉल, बऱ्याच खोल्या आणि एक मोठा जिना होता. वासुदेव यांनी एक एक करून सगळ्या खोल्या तपासायला सुरुवात केली. काहीच विशेष सापडलं नाही. तेवढ्यात अचानक त्यांना एका खोलीतून एक आवाज ऐकू आला. आवाज एका मुलीच्या रडण्याचा होता. वासुदेव त्या खोलीकडे गेले. खोलीत एका कोपऱ्यात एक लहान मुलगी बसलेली होती. तिचे केस उलटसुलट होते आणि ती खूपच घाबरलेली दिसत होती. काय झालं? वासुदेव यांनी विचारलं. ती मुलगी म्हणाली, माझं नाव सविता आहे. माझ्या कुटुंबातील सगळे लोक या बंगल्यात राहायचे. एक दिवस अचानक माझ्या आई वडिलांना काहीतरी झालं. त्यांनी मला या खोलीत बंद केलं आणि नंतर कधीच परत आले नाहीत. वासुदेव यांनी तिला आश्वासन दिलं की ते तिला मदत करतील. त्यांनी तिला हाताला धरून तिला बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा त्यांना जाणवलं की ती मुलगी एका अदृश्य साखळीत बांधलेली आहे. तेवढ्यात अचानक खोलीतले वातावरण बदललं. एका अंधाऱ्या कोपऱ्यातून एक भयंकर आकृती प्रकट झाली. तिचे लाल डोळे आणि भयंकर चेहऱ्यामुळे वासुदेव घाबरले. ती आकृती म्हणाली, या बंगल्यात आलेले कोणताही जिवंत राहू शकत नाही. वासुदेव यांनी हिंमत दाखवून विचारलं, तुम्ही कोण आहात? ती आकृती म्हणाली, मी या बंगल्याचा आधीचा मालक आहे. माझं नाव हरीश होतं. एकदा या बंगल्यात खूप मोठं भांडण झालं आणि त्या भांडणात माझं आणि माझ्या कुटुंबाचं आयुष्य गमावलं. माझा आत्मा अजूनही इथेच अडकला आहे आणि मला शांतता मिळालेली नाही. वासुदेव यांनी हरीशला विचारलं की त्याला कसं मुक्त करायचं. हरीश म्हणाला, माझ्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी मला माझ्या कुटुंबाच्या आत्म्यांबरोबर भेटवून द्या. वासुदेव यांनी ठरवलं की ते या गोष्टीचा एक चांगला उपाय शोधतील. त्यांनी बंगल्यातल्या वेगवेगळ्या खोल्यांतून हरीशच्या कुटुंबाच्या आत्म्यांचा शोध घेतला. शेवटी त्यांनी त्या सर्व आत्म्यांना एकत्र आणलं आणि एक पवित्र मंत्राचं पठण केलं. मंत्राच्या प्रभावाने त्या सर्व आत्म्यांना शांती मिळाली आणि ते सर्व एका प्रकाशात विलीन झाले. बंगल्याचं वातावरण शांत झालं आणि सविता मुक्त झाली. वासुदेव तिला बाहेर घेऊन आले. गावकऱ्यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी वासुदेव यांचं खूप कौतुक केलं. त्यांनी त्या बंगल्याची दुरुस्ती केली आणि तिथे एक मंदिर उभारलं. आता त्या जागी गावातील लोक श्रद्धेने आणि विश्वासाने येतात. अशुभ बंगला आता शुभ स्थळ बनलं होतं. वासुदेव यांनी सिद्ध केलं की कुठलीही भूताटकी सत्यामुळे आणि धैर्यामुळे संपवता येते. वासुदेव यांनी केवळ एका भयानक कथेचा शेवट केला नाही.